नवीन नागपूर वसवण्यासाठी हिंगणा तालुक्यातील गोधणी आणि लाडगाव येथे NMRDAने भूसंपादन प्रक्रियेला गती दिली असून आतापर्यंत 78 एकर जमीन प्राप्त करून शेतकऱ्यांना 150 कोटी रुपयांचे वाटप केले आहे। दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धडाडीचे IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आपली पदावनती झाल्याची भावना असतानाही अखेर अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला आहे। पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ गाडी 800 फूट खोल दरीत कोसळून साताऱ्यातील 8 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या अहवालानुसार गेल्या दशकभरात देशात सुमारे 94,000 सरकारी शाळांसह लाखभर शाळा बंद झाल्या असून याच काळात 51,000 खासगी शाळांची संख्या वाढली आहे। कराड येथील शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी परिसरात DYSP राजश्री पाटील यांच्या पथकाने मध्यवस्तीत छापा टाकून 8 किलो गांजासह सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी एका महिलेसह तिच्या साथीदाराला अटक केली आहे। मुंबई आग्रा महामार्गावरील धुळ्याजवळील लळिंग घाट परिसरात डंपर ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल्सचा विचित्र तिहेरी अपघात होऊन बचाव कार्य करणाऱ्या टोल कर्मचाऱ्यासह 6 जणांचा मृत्यू झालाय तर 26 जण जखमी झाले आहेत। मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम सामंत यांना निवडून आणण्यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लागल्याचा आणि ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांना अर्ज भरण्यापासून रोखल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे। बीडमधील एका मोठ्या राजकीय पुढाऱ्याच्या आणि माजी पंचायत समिती सभापतीच्या मुलाने एका विवाहित महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केले आणि कुटुंबाकडून मोठी खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। लातूर तालुक्यातील गोंदेगाव येथील एका विद्यार्थिनीने नीट परीक्षेतील पेपर फुटीच्या प्रकरणाच्या मानसिक तणावातून आणि परीक्षा रद्द झाल्याच्या चिंतेतून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। वाशिमच्या मालेगाव शहरात आरोग्य विभागाने छापा टाकून अवैध स्त्री भ्रूण लिंग चाचणी रॅकेटचा पर्दाफाश केला असून यात भाजप पदाधिकारी डॉक्टर विवेक माने यांच्यासह 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।